तुम्ही बघू शकता मी एक कैरी घेतली, तुमच्याकडे भरपूर कैऱ्या असल्या तरी चालन. तुम्ही पाहू शकता. आता मी स्वच्छ पाण्याने धुवून घेतली बरं का. ह्याला तुम्ही ओलसर पण बघू. हे सगळं साहित्य लागणारं बघा, हळद वगैरे, मीठ बघा तुम्ही बघू शकता. हे आता मी चिरून घेणार आहे बरं का, कारण मला धरायला कोणी नाही म्हणून मी स्वतः तुम्हाला एक असे फोड दाखवते. आणि कसं साधं सिंपल कसं लोणचं करून खायचं असं लगेच. हे बघा तुम्ही बघू शकता. मी असे चिरून घेणार आहे, मी असं सगळं चिरून घेणार आहे बरं का. तुम्हाला दाखवते कसं सिंपल करायचं. तुम्ही बघू शकता. असं थोडंसं लाल तिखट टाकायचे, थोडी हळद टाकायची, असं चवीपुरतं मीठ टाकायचं. कैरी ना हे सिंपल असं लगी असं आपण लगी खाऊ शकतो. तुम्ही बघू शकता. असं सगळं कालवायचं आहे बघा, असं एकजीव करायचं आहे. तुम्ही बघू शकता. हे तुम्ही करून बघा. थोडंसं नॉर्मल तेल टाकायचं. तोंडाला पाणी सुटणार आहे. अजून थोडंसं तिखट टाकते बघा. तुम्ही हे करून बघा. इतकं टेस्टी लागते. आणि 5-10 मिनटं हे मुरायला ठेवा. जेवणाच्या आधी अर्धा तास आधी तुम्ही करून ठेवा बघा. आता एवढं आपल्याला तिखट नाही टाका, ते साईडला करते बघा. एकाच प्लेटमध्ये मी केले की कारण भरावा नाही भांडे म्हणून. अजून तुम्हाला एका प्लेटमध्ये काढून दाखवते किती सुंदर झाले. तुम्ही बघू शकता कसं मुरलंय बघा. हे लोणचं बघा, हे असं लगी खायला बरं का, कैरीचं लोणचं. तुम्ही बघू शकता. हे करून बघा किती सिंपल मी केलं. लाल तिखट, थोडा घरातला मसाला असेल ते सुद्धा टाकू शकता. तुम्ही पाहू शकता. थोडीशी हळद, मीठ वगैरे मी सगळं लावून ठेवलंय. एकदम साधं सिंपल. हे खूप छान लागतं. डाळ भातावर छान लागतं. तुम्हाला माझं करणं आवडलं असेल, माझ्या चॅनलला शेअर करा, लाईक करा. थँक्यू. धन्यवाद दिशूला.